नमस्कार. आज आपण आपल्या धनराज एंटरप्राइजेसमध्ये प्रदीप माळे आले आहेत. हे यांनी आपलं पहिल्यांदा मशीन BCAचं खरेदी केलं होतं 5-6 वर्षापूर्वी. आता ते 4 वर्ष झाले आपले स्वतः ह्या कंपनीचे सेल्स मार्केटिंग आणि स्वतः एजन्सी घेऊन काम करत आहेत. तर त्यांच्याच तोंडातून आज आपण ऐकूया की यांनी कशा पद्धतीचा यांचा प्रवास BCSमध्ये सक्सेसफुल केलेला आहे. प्रदीप सर नमस्ते. तुम्ही पूर्वी ह्या मशीन्स वापरत होता शेतामध्ये आणि आत्ता तुम्ही एजन्सी घेतलेली आहे BCSची कर्नाटकसाठी. तर तुम्हाला काय अनुभव आला होता? पहिल्यांदा तुम्हाला जे हे मशीन घेतलं त्यावेळेस तुम्हाला एक अनुभव काय होता ह्या मशीनचा? सर आमचे सुरुवातीला मी 2016च्या आसपास मशीन घेतलं होतं. तर हे मशीनमध्ये स्पेशालिटी म्हणजे हे कमी अंतरातून जातं आणि व्हायब्रेशन होत नाही. त्यामुळं आम्ही त्यावेळी मशीन चॉईस केलं होतं. आणि त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे थोडं पण व्हायब्रेशन नाही मशीन चालवायला. आणि आमच्यात पूर्णपणे 3 फुटी 3.5 फुटी ऊस असल्यामुळं आमच्यात दुसरं मशीन चालत नाही, वेस्ट वगैरे काय चालत नाही. म्हणताना आम्ही त्यावेळी हे मशीन घेतलं होतं. आणि सुरुवातीला आम्ही एक मशीन घेतलं होतं. नंतर मग काम वाढल्यानंतर 2 मशीन घेतले. 2 मशीन नंतर आणि चांगलं काम वाढल्यानंतर आणि आमच्या गावात पण जवळ आमची एक मशीन होती ते 4-5 मशीन झाले. आणि जसं जसं आमच्याकडं म्हणजे सगळे मशीनची माहिती झाली आणि त्या माहितीप्रमाणे आम्ही डीलरशिप घेतली, त्यामुळं व्यवसायामध्ये उतरलं. ओके. तर तुम्ही आता व्यवसाय चालू केलेला आहे, मशीन्स काय सेल्स करता, सर्व्हिस करता. तर आज तुम्ही आत्तापर्यंत ज्या काय मशीन सेल्स केलेत की विक्री केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी, तर त्या शेतकऱ्यांचा एकूण अनुभव कसा आला आहे तुमच्याबाबत मशीनबद्दल? आता सध्या जर बघायला गेलं तर जे प्राईस जास्त आहे सगळ्या मार्केटमध्ये मशीनपेक्षा प्राईस जास्त आहे. पण आम्ही शेतकऱ्यांना विचारतो की तुम्ही प्राईस जास्त असून हे मशीन का घेता? सगळ्यात मोठा प्रश्न आहे तिथं नसणे. मग त्यांनी म्हणतात की हे जे मशीन आहे इम्पोर्टेड आहे आणि ह्याच्यासारखं मशीन दुसरं कुठलं नाही. म्हणजे हे एवढं टेक्नॉलॉजी आहे आणि एवढं हेवी मशीन येतं आहे. त्यामुळं त्यांची चॉईस जवळजवळ एका मशीनला डबल त्यांनी किंमत देऊन मार्केटपेक्षा ही मशीन चॉईस करतात. आणि जवळजवळ आम्ही नाही म्हटलं तर एक महिन्याला 7-8 मशीन तर आमच्याकडून जातात. ओके. तर आता हे जे शेतकरी मशीन घेतात तर शेतकऱ्यांना त्या मशीनचा कितपत फायदा होतो? सर आमच्याकडे जर आता ते आमच्या भागात जर बघितलं बेळगावमध्ये तर जास्तीत जास्त भाड्यासाठी वापरतात. आणि भाड्यासाठी एवढं व्यवसाय करतात. व्यवसायासाठी वापरतात. आणि टोटल रोज नाही म्हटलं तर रोज 10 ते 15 तास मशीन चालू होतं कंटिन्यू. तरी पण मशीन हे तटत नाही. गेले 3-4 वर्ष झालं आता मी जे डीलरशिप आहे तेव्हापासून बघतोय तर कंटिन्यू मशीन जास्त वेळ चाललं तर गरम होणे किंवा लोकांना थकवा येणे बाकीचं पॉवर टिलर सारखं असं काय होत नाही याच्यामध्ये. मी शेतकरी चालवू शकतो. त्याला सरासरी किती पैसे मिळतात दिवसाला? तसं त्याचं इन्कम आता एक शेतकऱ्यांना मी विचारलं तेव्हा 4,500-4,000 एकरी मिळतात त्यांना. खर्च जाऊन त्यांना 3-1 हजार रुपये तर शिल्लक राहतात. जास्त राहतात. 1-1.5 एकर रोज समजा केलं तर 5-6 हजार रुपये बिझनेस होते. त्यात थोडा खर्च बाकीचं डिझेल पेट्रोल खर्च सोडला तर बाकी तुम्हाला शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही रेशो बघितला तर मशीन घेतलेल्या शेतकऱ्यांचा तर जवळजवळ एक 60% लोकांनी डबल केलं मशीन. डबल 2 मशीन घेतल्या. पहिला एक घेतलं, नंतर 1 वर्ष वापरलं, नंतर लगेच दुसरं घेतलं. म्हणजे शेतकऱ्यांना उत्पन्नाचं साधन झालेलं आहे BCS मशीन. साधन झालं आणि व्यवसाय करायला एकदम इझी आहे आणि त्रास होत नाही. त्रास होत नाही, चालवण्यासाठी त्रास होत नाही. आता तुमच्या भागामध्ये बेळगाव वगैरे किंवा कागवाड ह्या भागामध्ये लोक कोणत्या पिकामध्ये जास्त वापरतात? आमच्याकडे बघायला गेलं तर सगळ्यात जास्त ऊस आहे, ऊसासाठी वापरतात. परत तसं खाली गेलं तर सुपारी आणि नारळाच्या बागेत पण वापरतात हे. ओके. सुपारी आणि नारळाच्या बागेत कसं असतं जास्त खोल जाऊ नये म्हणून ते रोटर वापरलं जातं. मग आपल्याला एक स्पेशल रोटर येतोय प्लेन रोटर, त्यामुळे ते मशीन तिथं जास्त सेल होते. ओके. आता सर्व्हिससाठी तुमच्याकडे किती मेकॅनिकल वगैरे आहेत? सर्व्हिस कशा पद्धतीने देताय तुम्ही? सर्व्हिस तेवढी काही सर्व्हिस नसते, पण ऑइल चेंज एवढंच राहतं. आहेत 2 मेकॅनिकल आहेत आणि बऱ्यापैकी शेतकरी पण स्वतःहून करतात ऑइल चेंज स्वतः. त्याने म्हणजे एवढं विशेष काय नाही चेंज करायसाठी. ऑइल चेंज एकदा 2-3दा शेतकरी बघितले ना स्वतः करतात. म्हणजे तो खर्च त्याला काही येत नाही. आता या BCS MC सिरीज आहे ह्याच्याबरोबर आपण ग्रेशिया सिरीज पण लॉन्च केलेली आहे कंपनी की जे शेतकऱ्यांना परवडेबल अशी. तर ह्या पण तुम्ही काय मशीन सेल्स केलेत, विक्रीची व्यवस्था केलेली आहे तुमच्या तिकडून?
तर या मशीनबद्दल तुमचा काय काय अनुभव येतो? 303 आता तुम्ही विकलेलंच आहे हे मशीन. आता 303 म्हणजे ज्यांना शेतकऱ्यांना बजेट कमी आहे, त्या शेतकऱ्यांना 80,000 पण बजेट आहे, त्यांना हे मशीन एकदम चांगलं आहे. कारण का व्हायब्रेशन होत नाही आणि त्याला चाकाला पण गेअर येतो आणि पुढे दोन्हीकडे पण ड्राईव्ह आहे त्याला. दोन्हीकडे पण गेअर येतात. कारण का सेंट्रल रोटरीला काही त्रास होत असतो. आता आपण ह्याच्यामध्ये आता बघतोय आता आपण व्हिडिओमध्ये तेच मशीन चालू आहे आपलं. फळबागेत वगैरे सर्व ठिकाणी व्हायब्रेट होत नाही त्याला पण, त्यामुळे चालवायला काय अडचण नाही. चिकनलीत पण एकदम बेस्ट चालतंय. बाकीचे मॉडेल पण तुम्ही विकताय तिकडे त्या भागामध्ये. ओके, तुम्ही आलात इथं. धन्यवाद माळी साहेब. नमस्ते, थँक्यू.